हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता, एक नंबर होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सखीला एक नाही तर दोन मोठे मोठे धक्के बसले आहेत, ज्यामुळे सखीचं जगच हादरून गेलंय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सखीला कान्हाने लपवलेले ते दोन फोटो सापडले. एक फोटो होता ज्यात सखी आणि कान्हा हे दोघे राधाकृष्ण बनले होते आणि दुसरा फोटो होता देवदत्त आणि राघव कामत या दोघांचा. हे फोटो पाहून सखीला असंख्य प्रश्न पडले की मी आणि कान्हा लहानपणी एकत्र कसे, आणि माझे बाबा आणि कान्हाचे बाबा लहानपणी एकत्र कसे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला सखी पोहोचली किर्लोस्करांच्या घरी. आणि जेव्हा तिने दरवाजाची बेल वाजवली तेव्हा दरवाजा उघडला मनस्विनीच्या रूपात असलेल्या तेजस्विनीने. त्यामुळे सखीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी आणि अपर्णा या तिघी किर्लोस्करांच्या घरी असतात. आणि ही अपर्णाला सांगते की दरवर्षी होणारी मुंबईतील सगळ्या बिझनेसमनची मीटिंग यावर्षी बँगलोरला होणार आहे आणि प्रत्येक कंपनीच्या चेअरमनला तेथे जायचं आहे. मला सुद्धा एक दिवसासाठी तेथे जावंच लागेल. अपर्णा म्हणते ठीक आहे आणि तेवढ्यात तेजस्विनी म्हणते या मीटिंगला राघवसुद्धा जायचे आणि येताना हमखास माझ्यासाठी मैसूर पाक आणि धारवाडचा पेढा घेऊन यायचे. हे ऐकून अपर्णा तर खुश होते, पण मात्र तोंड वाकडं करते. तेव्हा तेजस्विनी माला विचारते, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजकडून तुम्ही जाताय, मग सखी कन्स्ट्रक्शनकडून कोण जाणार आहे? काही उत्तर देणार तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि सांगतो मनस्विनी जाणार आहे. सगळेजण कान्हाकडे पाहू लागतात आणि कान्हा सांगतो जेव्हा मनस्विनी या सगळ्या एमडीच्या बैठकीसाठी तेथे बँगलोरला जाईल तेव्हा तुम्ही मनस्विनी बनून मनस्विनीच्या घरी, म्हणजे तुमच्या घरी, कामत एम्पायरच्या घरी कामतांच्या बंगल्यावर जायचंय. हे ऐकून तेजस्विनी अपर्णाला जबर धक्का बसतो. तेजस्विनी खूप घाबरते आणि चिडून म्हणते, कबीर, खूप घाई करतोयस तू, खूप मोठी चूक करतोय. कान्हा समोर येते आणि म्हणते, अजून तुझी ही मनस्विनी पूर्णपणे तयार झालेली नाहीये, ती अर्धवट आहे. ती जरी मनस्विनीसारखी दिसत असली आणि बोलत असली तरी सुद्धा मनस्विनीला बिझनेस करता येतो, तसा या तुझ्या खोट्या मनस्विनीला खऱ्या तेजस्विनीला बिझनेस करता येत नाही. ती लगेच पकडली जाईल आणि जसा अभिमन्यू हा चक्रव्यूहात अडकला होता तशी तुझी ही मनस्विनी त्या खऱ्या मनस्विनीच्या चक्रव्यूहात अडकेल, एवढं लक्षात ठेव. कान्हा हे सगळं शांतपणे ऐकून घेतो आणि तेजस्विनीला सुद्धा कॉन्फिडन्स नसतो की एवढ्या लवकर मी कामतांच्या घरी जाणं, सखी कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये जाणं सगळं कसं होईल अशी भीती तिला वाटत असते. म्हणते, तू डाव खूप चांगला आखलाय. हळूहळू ही मनस्विनी तयार होतीये, पण एवढ्या लवकर तिला मैदानात उतरवणं तुझ्यासाठी धोक्याचं असू शकतं. जिंकता जिंकता आलेली लढाई तुला हरावी लागेल, एवढं लक्षात ठेव. पण कान्हाला मात्र मनस्विनीवर फुल कॉन्फिडन्स असतो आणि कान्हा हा माला सांगतो, माझ्या अभिमन्यूला मी पूर्णपणे तयार केलंय. यावेळेस तो चक्रव्यूहात नाही अडकणार, तर चक्रव्यूह सोडून बाहेर येणार आणि जिंकणार. मी त्यांना बिझनेस शिकवलाय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांची परीक्षा घेऊ शकता. म्हणते ठीक आहे आणि तेजस्विनी समोर येते. तेजस्विनी खूप घाबरते. तिच्यावर एकानंतर एक प्रश्नांची सरबत्ती सुरू करते आणि तिला विचारते की बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आणि जर तू एखाद्या कंपनीची नवीन एमडी बनलीस तर पहिल्या 90 दिवसांमध्ये तू काय करशील? तेजस्विनीने ते संपूर्ण पुस्तक वाचून काढलेलं असतं आणि तसंही बिझनेस कसा करावा हे ती राघवकडून शिकली आहे. त्यामुळे तिच्यामध्ये सुद्धा फुल कॉन्फिडन्स असतो आणि तेजस्विनी एकानंतर एक सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं देते. तेजस्विनी मला सांगते की बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास, आणि विश्वास विकत घेता येत नाही, तर तो कमवावा लागतो. आपल्या चांगल्या कामाने कमवावा लागतो. त्यामुळे बिझनेस करायचा असेल तर लोकांचा विश्वास जिंकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिचं हे उत्तर कान्हा, अपर्णा सगळ्यांनाच आवडतं.
मग तेजस्विनी पुढे सांगते, जर मी एखाद्या कंपनीची 90 दिवसांसाठी CEO बनले तर पहिल्या 90 दिवसांमध्ये कंपनीची चालू कामं काय आहेत मी त्या सगळ्यांचा रिव्ह्यू करेल. कंपनीमध्ये कॅश फ्लो किती आहे त्याचा रिव्ह्यू करेल. कोणतंही नवीन काम सुरू न करता मी आधी सुरू असलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. कंपनीचं वर्क कल्चर, कंपनीमध्ये सध्या काय सुरू आहे हे सगळं समजून घेईल. कामगारांना काही अडचणी आहेत का, आपल्या व्हेंडर्सला काही अडचणी आहेत का, आपल्या कस्टमरच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. आपल्या कंपनीतील प्रत्येक व्यक्तीचं, मग ते कामगार असो, व्हेंडर्स असो, आपले टेंडर होल्डर्स असो, शेअर होल्डर्स असो किंवा मग आपले कस्टमर्स असो, प्रत्येकाचा विश्वास जिंकण्याचा मी प्रयत्न करेल, जेणेकरून मला पुढे कंपनी चालवणं आणि तिला प्रॉफिटमध्ये आणणं सोपं जाईल. लगेच पुढचा प्रश्न विचारते, जर तू एखादं टेंडर भरलं तर तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे? एखादं टेंडर कमी पैशामध्ये, कमी प्रॉफिटमध्ये किंवा लॉसेसमध्ये मिळवणं किंवा मग ते टेंडर लॉसमध्ये न घेता सोडून देणं? तेजस्विनी या प्रश्नाचं सुद्धा अचूक उत्तर देते की कोणतंही टेंडर हे कमी पैशात मिळवण्यापेक्षा मी ते सस्टेनेबल प्रॉफिटमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि जर तसं करता येत नसेल तर ते सोडून दिलेलं बरं, कारण बिझनेसमध्ये प्रॉफिट होण्यापेक्षा लॉस न होणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तेजस्विनी एकानंतर एक प्रश्नाची उत्तरं देत असते, पण सुद्धा एकानंतर एक प्रश्न विचारतच असते आणि तेजस्विनी सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं देते. त्यामुळे माचा सुद्धा विश्वास पडतो की वाह, कान्हाने खरंच तिला चांगलं ट्रेनिंग दिलंय. ही कान्हाजवळ येते आणि म्हणते, वा कान्हा वा, चांगलं तयार केलंयस तू तिला, तिला बिझनेस चांगला शिकवलाय. पण आता एक शेवटचा प्रश्न, असं म्हणून ही तेजस्विनीला विचारते की कोणतीही इमारत बांधताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? आणि सरकार उत्तर देते, पाया. कोणतीही इमारत बांधायची असो किंवा कोणतंही नातं विणायचं असो किंवा कोणताही नवीन बिझनेस सुरू करायचा असो, पाया मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पाया मजबूत असेल तर त्यावर शेकडो मजले असलेली इमारत बांधता येते आणि पाया जर कमकुवत असेल तर 1-2 मजल्याची इमारतसुद्धा ढासळू शकते. या उत्तराने खूप इम्प्रेस होते आणि म्हणते, वा कबीर वा, खरंच तू तिला खूप छान तयार केलंयस. पहिल्यांदाच तेजस्विनीकडून इम्प्रेस झालेली असते आणि कान्हा सांगतो, यामध्ये माझ्या कष्टांपेक्षा त्यांची मेहनत जास्त महत्त्वाची आहे. त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे आणि शेवटी हे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी केलं आहे. सखीसाठी त्या काहीही करू शकतात. तर तेजस्विनी म्हणते, या बाबतीत आपण दोघे सारखेच आहोत. जसं मी सखीसाठी काहीही करू शकते तसं तू सुद्धा सखीसाठी काहीही करू शकतो. कान्हा मनातल्या मनात विचार करतो, खरं बोलताय तुम्ही, मी सखीसाठी काहीही करू शकतो आणि आता सखीसाठीच मला तिला घटस्फोट द्यायचा आहे आणि मला तो नाही द्यायचा आहे. आणि इकडे सखी किरण आणि जान्हवीला सुद्धा सांगते की आम्ही घटस्फोट घेणार आहोत. हे दोघे जोरात ओरडतात, काय घटस्फोट? किरण विचारतो, पण असं कसं, काय गरज याची? सखी दुःखी होते. जान्हवी म्हणते, पण तुमचं सगळं तर चांगलं होतं ना, आम्हाला असं वाटलं तुमच्यात पॅचअप झालंय आणि तुम्ही सरकार पाडण्यासाठी एकत्र जाणार आहात. जान्हवी म्हणते, अरे यार, ही चीटिंग आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्याशी खोटं बोललात. आम्हाला वाटलं तुमचं सगळं छान झालं, आता तुम्ही दोघे सुखाचा संसार करणार आणि हे अचानक काय काढलंय तुम्ही? किरण म्हणतो, हो ना, तुमचं पाहून तर आम्ही आमचं पुढचं प्लॅनिंग करत होतो. जान्हवी त्याला डोळे दाखवते. किरण म्हणतो, म्हणजे आता नाही करणार? सखी म्हणते, आता या सगळ्याला खूप उशीर झालाय. कान्हा आणि माझं नातं कधीही सुधारू शकत नाही. आम्ही कधीही एकत्र राहून सुखाचा संसार करू शकत नाही. जान्हवी आणि किरणला आश्चर्य वाटतं की सखी असं का बोलतीये आणि सखी सांगते, कारण आधीसुद्धा त्या कबीरने माझ्याशी लपंडाव खेळला होता आणि आत्तासुद्धा तो माझ्याशी लपंडाव खेळतोय. तो माझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवतोय, पण जास्त दिवस तो लपू शकणार नाहीये. मी आज ना उद्या सत्य हे शोधून काढणारच आणि त्यानंतर मला कधीही पश्चाताप होणार नाही की मी त्याच्याशी नातं टिकवलं नाही. 1 नंबरचा खोटारडा लबाड लांडगा आहे तो, माझ्यापासून फक्त लपवाछपी करतोय. असं म्हणून सखी रागारागाने निघून जाते. किरण आणि जान्हवीला खूप वाईट वाटतं. जान्हवी म्हणते, अरे देवा, आता काय करायचं? किरण म्हणतो, हो ना, हे दोघे वेगळे नाही व्हायला पाहिजे, कारण त्यांचं पाहूनच आपण दोघं एकत्र येण्याचं प्लॅनिंग करत होतो. जान्हवी चिडून म्हणते, अरे आपलं प्लॅनिंग राहू दे, आधी त्यांना कसं एकत्र आणायचं याचा विचार कर. किरण म्हणतो, हो ना, हे दोघे वेगळे नाही व्हायला पाहिजे,
पण आता या दोघांना एकत्र कसं आणायचं, काय करायचं, हाच प्रश्न किरण आणि जान्हवीला पडतो आणि हे दोघे काहीतरी प्लॅनिंग करायचं ठरवतात. इकडे अपर्णा तेजस्विनीला म्हणते, तेजस्विनी आता तू 100% मनस्विनी बनलीये. तिच्यासारखं वागणं, बोलणं, दिसणं, खाणं, पिणं, विचार करणं, बिझनेस करणं. आता कामतांच्या घरात तुला कुणीही ओळखू शकणार नाही. तर तेजस्विनी उत्तर देते, खरं बोलतेस तू अपर्णा. त्या घरात मला कुणीही ओळखू शकणार नाही सखीला सोडून. कारण सखी मला नक्कीच ओळखणार. जेव्हा आपली नजर आपल्या धोका देते ना, दृष्टी आपल्यावर मात करते, पण तेव्हा जाणीवा आणि भावना, स्पर्शाची ताकद महत्त्वाची असते. सखी यावरून मला नक्कीच ओळखणार. मला अजूनही आठवतंय जेव्हा कबीरने मला त्या काल कोठडीतून सोडून त्या मनस्विनीच्या बर्थडे पार्टीत आणलं होतं, तेव्हासुद्धा सखीच्या डोक्यावर स्पर्श करताच लगेच सखीला जाणवलं होतं की मीच तिची आई आहे. सखीला माझ्या स्पर्शात प्रेम, माया, ममता जाणवली होती. मीच तिची आई आहे हे तिला समजलं होतं. आणि तेव्हा सखीला हे कसं कळलं होतं, तर जेव्हा सखीचा साखरपुडा होता सखी सदन चाळीत, तेव्हासुद्धा तेजस्विनी काल कोठडीतून पळून आली होती आणि तेजस्विनीने तिच्या डोक्यावर हात ठेवला होता. पण तेव्हा त्यांची भेट झाली नव्हती. यावरून सखीला आठवलं होतं की हा हात माझ्या ओळखीचा आहे, हा स्पर्श माझ्या ओळखीचा आहे. या स्पर्शात एक आपुलकी आहे, एक ओढ आहे, एक प्रेम आहे. आणि सखीला तेव्हा ही गोष्ट जाणवली होती की हो, हीच माझी खरी आई तेजस्विनी आहे, ही मनस्विनी माझी खरी आई नाहीये. हे सगळं तेजस्विनीला आठवतं आणि तेजस्विनी सांगते, मला कुणीही ओळखू शकलं नाही ना, तरीसुद्धा सखी मला नक्कीच ओळखणार. मी तिच्यापासून माझी ओळख नाही लपवू शकणार. हे ऐकून अपर्णा, कान्हाला खूप टेन्शन येतं आणि कान्हा तेजस्विनीला सांगतो, मग सखी मॅडम, हीच तर तुमची खरी परीक्षा आहे. तुम्हाला काही करून सखीपासून सुद्धा स्वतःला वाचवून ठेवावं लागेल. सखीला सुद्धा तुमचं सत्य नाही कळलं पाहिजे की तुम्ही तेजस्विनी आहात. तुम्हाला सखीच्या डोळ्यात सुद्धा धूळफेक करावी लागणार आहे. हे ऐकून तेजस्विनीला वाईट वाटतं आणि तेवढ्यात कान्हाचा फोन वाजतो. कान्हा फोन उचलतो आणि म्हणतो, हा बोला वकील साहेब, झालेत का पेपर्स रेडी? ठीक आहे, मी आत्ता येतो पेपर्स कलेक्ट करायला. असं म्हणून कान्हा फोन कट करतो. अपर्णा विचारते, कान्हा कोणत्या फोटोबद्दल, कोणत्या पेपर्सबद्दल बोलतोय तू? कान्हा सांगतो, आहे एक महत्त्वाचं काम. सगळ्यांना असं वाटतं की त्याच्या बिझनेसचं काम आहे. कान्हा म्हणतो, चला येतो मी. असं म्हणून कान्हा तेथून निघून जातो. पण तेजस्विनीच्या मनात हाच प्रश्न असतो की मी सखीपासून माझं सत्य कसं लपवून ठेवू, मला ते जमेल की नाही. आणि थोड्या वेळानंतर सखी चक्क अपर्णा एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये पोहोचते. कान्हाच्या केबिनमध्ये येते. कान्हा तर आजकाल काय ऑफिसमध्ये येतच नाही, त्यामुळे सखीला रान मोकळं असतं. सखीला कालच शंका आली होती की कान्हाने ते 2 फोटो एकतर किरणच्या घरी लपवले असतील किंवा मग आपल्या केबिनमध्ये लपवलेले असतील. किरणच्या घरी तर तिला काही सापडलं नाही, त्यामुळे ती आता कान्हाच्या केबिनमध्ये शोधाशोध करायला आली आहे. आणि मग सखीची शोधाशोध सुरू होते. सखी सगळ्या फाईल्समध्ये चेक करते, सगळ्या ड्रॉवर्समध्ये चेक करते, टेबलवर चेक करते, कबडमध्ये चेक करते. पण कान्हासुद्धा काही साधासुद्धा प्लेयर नाही आहे. त्याने एवढ्या सोप्यात हे डॉक्युमेंट किंवा हे फोटो ठेवले नसतील. त्याने सुद्धा अशा ठिकाणी हे फोटो लपवलेले असतात ज्याचा विचार सखी कधीच करू शकत नाही. पण कान्हाला सखीला घटस्फोट देण्याची खूप घाई झाली असं वाटतंय. कारण जर कान्हाने सखीला सगळं सत्य सांगितलं की मी तुझ्या बालपणीचा मित्र आहे, मी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा, त्यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरी आलो होतो, मी तुझ्या पैशासाठी नव्हतो आलो, तर सखी त्याला माफ करेल, त्याला आपला नवरा मानेल, सुखाचा संसार करेल, कान्हाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण कान्हाला सखीला हे का कळू द्यायचं नाहीये ते त्याचं त्यालाच माहीत. आणि सखी ही संपूर्ण केबिनमध्ये उलथापालथ करून टाकते. इकडे शोध, तिकडे शोध, सगळीकडे शोध, पण तिला हे फोटोज काही सापडत नाही. सखी खूप नाराज होते, दुःखी होते. आणि शेवटी अशा वेळेस आपण देवाचा धावा करतो, कारण देवच अशा संकटातून आपल्याला बाहेर काढू शकतो. सखीसुद्धा म्हणते, साईबाबा प्लीज आता माझा अंत पाहू नका. कान्हाने लपवलेले ते फोटो मला लवकरात लवकर सापडू द्या, नाहीतर मला कान्हाला घटस्फोट द्यावाच लागेल. त्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय राहणार नाही. आणि साईबाबा लगेच सखीची इच्छा पूर्ण करतात. कारण सखी एकटीच त्यांचा धावा करत नाहीये, तर जान्हवी आणि किरण हे दोघे सुद्धा साईबाबांच्या मंदिरात त्यांच्यासमोर हात जोडून उभे असतात. आणि किरण साईबाबांना म्हणतो की सखी आणि कान्हा मेड फॉर इच अदर कपल आहेत आणि त्यांची जोडी तुम्हीच बनवली आहे साईबाबा. त्यामुळे
त्यांना एकमेकांपासून वेगळं होऊ देऊ नका, असा काहीतरी चमत्कार करा ज्यामुळे सखी आणि कान्हाने एकमेकांना घटस्फोट नाही द्यायला पाहिजे आणि हे दोघे कायमचे एकत्र यायला पाहिजे. दोघांनी एकमेकांचा नवरा बायको म्हणून स्वीकार करायला हवा आणि सुखाचा संसार करायला हवा. आणि आता एकाच वेळेस किरण, जान्हवी, सखी सगळे प्रार्थना करताय आणि खरंच कान्हा आणि सखीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे साईबाबा सुद्धा चमत्कार घडवतात आणि कान्हाच्या या AC ऑफिसमध्ये अचानक जोराचा वारा सुरू होतो. इतक्या जोरात वारा सुरू होतो की सखी ही अजूनही देवासमोर हात जोडून उभी असते. तेवढ्यात कान्हाच्या रूममध्ये मोठं वादळ येतं आणि कान्हाच्या या केबिनमध्ये असलेली सगळी कागदपत्र हवेत उडू लागतात. तेव्हा सखीच्या लक्षात येतं, अरे वा, एवढी हवा कुठून येतीये? आणि सखी ही सगळी कागदपत्र गोळा करायला सुरुवात करते. आता जर एवढं मोठं वादळ आलंय तर एखादा सामान्य माणूस खिडकी बंद करेल, दरवाजा बंद करेल, जेथून ही हवा येतीये. पण सखी असं काही न करता हे सगळे डॉक्युमेंट्स गोळा करत असते आणि पुढील 5 ते 10 मिनिटं ती हेच काम सलग करत राहते. हा सीन खरंच खूप फनी आहे. जवळपास 5 मिनिटाचा हा सीन आहे जेथे कान्हाच्या AC केबिनमध्ये खूप जोरात वारा वाहतोय आणि हा वारा इतका जोरात आहे की कुठून तरी सगळे पेपर्स खाली पडताय, हवेत उडताय आणि सखी हे सगळे पेपर्स गोळा करते आणि पुन्हा पुन्हा फोकस हा त्या राघव कामत यांच्या फोटो फ्रेमकडे जातो जी कान्हा आणि सखीने कान्हाच्या केबिनमध्ये लावली आहे. आणि ही फोटो फ्रेम थोडी थोडी हलत असते म्हणजे कान्हाने हे फोटो या फ्रेममध्येच लपवलेले असतात. म्हणजे सखी कधी ही फ्रेम उघडून पाहणार नाही आणि सखीला हे सत्य करणार नाही. म्हणजे लवकरच त्या दोघांचा घटस्फोट होण्याचा मार्ग मोकळा होईल असा कदाचित कान्हाचा प्लॅन होता. बॅकग्राऊंडमध्ये साईबाबांचं म्युझिक सुरू असतं आणि इकडे आपले किरण आणि जान्हवी साईबाबांसमोर हात जोडून उभे असतात की लवकरात लवकर असा काहीतरी चमत्कार करा ज्यामुळे सखी आणि कान्हा एकमेकांपासून वेगळे होणार नाही. हा चमत्कार सुरू असतो आणि सखी ही सगळे पेपर्स गोळा करत असते. कधी या बाजूला पेपर्स पडतात, सखी तिकडचे पेपर्स गोळा करते. मग या बाजूला पेपर्स पडतात, सखी त्या बाजूचे पेपर्स गोळा करते. असं करत करत संपूर्ण केबिनमध्ये सखी फिरत असते आणि हे पेपर्स गोळा करत असते. जवळपास 5 मिनिटानंतर ही सगळी कसरत केल्यानंतर राघव कामतचा जो फोटो भिंतीवर लावलेला असतो हा फोटो भिंतीवरून खाली पडतो आणि फुटतो. हे पाहून सखीला खूप वाईट वाटतं की माझ्या बाबांचा फोटो हवेने खाली पडला आणि फुटला. सखी या फोटो फ्रेमजवळ जाते. सगळीकडे काचा पडलेल्या असतात आणि सखी आपल्या बाबांचा फोटो उचलते. या फोटोकडे पाहून सखी खूप इमोशनल होते. पण सखीचं लक्ष अजून त्या 2 छोट्या छोट्या फोटोग्राफ्सकडे गेलेलं नसतं जे कान्हाने या फोटो फ्रेममध्ये लपवले होते. आणि सखी या फोटोकडे, आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहत असते. तेवढ्यात तिची नजर या 2 छोट्या छोट्या फोटोग्राफ्सवर सुद्धा जाते. एक फोटो ज्यामध्ये कान्हा आणि सखी राधाकृष्ण बनले आहेत तो फोटो समोरच असतो आणि दुसरा फोटो या फोटोच्या खाली उलटा ठेवलेला असतो. ह्या फोटो पाहताच सखीला जबर धक्का बसतो. सखी हा फोटो उचलते, हा फोटो पाहते तर ती स्वतःला तर ओळखते की ही लहानपणीची मी आहे आणि तिने कान्हाचा सुद्धा लहानपणीचा फोटो कान्हाच्या घरी पाहिलाय, किर्लोस्करांच्या घरी. त्यामुळे ती कान्हाला सुद्धा ओळखते आणि विचार करते, मी आणि कान्हा दोघे राधाकृष्ण, ते सुद्धा लहानपणी, हे कसं शक्य आहे? मी तर कान्हाला लहानपणी ओळखत नव्हते, मग आमच्या दोघांचा फोटो एकत्र कसा? सखीला ही शंका येते. पण आजच्या काळात AIने काही होऊ शकतं असा विचार कदाचित ती करते आणि या फोटोकडे जास्त लक्ष देत नाही. थोडाफार विचार करून ती हा विचार सोडून देते आणि ती उठून उभी राहणार. तेवढ्यात तिची नजर दुसऱ्या फोटोवर जाते. दुसरा फोटो हा उलटा करून ठेवलेला असतो आणि मग सखी हा फोटो उघडून पाहते आणि हा फोटो पाहताच तिला जबर धक्का बसतो. कारण हा फोटो असतो राघव कामत आणि देवदत्त किर्लोस्कर या दोघांचा. दोघे मस्त मित्रांसारखे गळ्यात हात घालून पोज देऊन हा फोटो काढत असतात. हा फोटो पाहताच सखीच्या पायाखालची जमीन सरकते. सखी विचार करते, हे दोघे एकत्र कसे? माझे बाबा आणि कान्हाचे बाबा या दोघांचा हा फोटो कसा? ते दोघे एकमेकांना ओळखत होते का? हा प्रश्न सखीला पडतो आणि सखीला आठवतं की जेव्हा ती किर्लोस्करांच्या घरी गेली होती तेव्हा आजीने तिला सांगितलं होतं की हा कबीरचे वडील आहेत, माझा मुलगा आहे देवदत्त किर्लोस्कर. सखी म्हणते,
याचा अर्थ माझे बाबा आणि कान्हाचे बाबा हे दोघे मित्र होते, हे दोघे एकमेकांना ओळखायचे. म्हणूनच मला असं वाटलं होतं की मी कान्हाच्या बाबांना लहानपणी कुठेतरी पाहिलंय, पण मला आठवतच नव्हतं मी त्यांना कोठे पाहिलंय. याचा अर्थ आम्ही लहान असताना कान्हा आणि मी एकमेकांना ओळखायचो. आमचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं आणि माझे बाबा आणि कान्हाचे बाबा हे दोघे एकमेकांचे मित्र होते. हा विचार करून सखीला खूप टेन्शन येतं. पण मग कान्हाने मला हे का नाही सांगितलं? त्याने माझ्यापासून हे लपून का ठेवलं? त्याने मला हे सत्य का नाही सांगितलं? हाच प्रश्न सखीला पडतो. सखीच्या मनात अनेक प्रश्न असतात. खरंच माझे बाबा आणि कान्हाचे बाबा मित्र होते का? मी आणि कान्हा लहानपणी मित्र होतो का? आमचा काय संबंध होता? आमच्या कुटुंबाचं काय नातं होतं? असे एक ना अनेक प्रश्न सखीला पडतात. आणि मग सखी कान्हाला जाब विचारायचं ठरवते. सखी पर्समधून आपला फोन बाहेर काढते आणि कान्हाला कॉल लावते. पण कान्हाचा फोन स्विच ऑफ असतो. सखी विचार करते, आता या कान्हाचा फोन स्विच ऑफ काय आहे? कोठे गेला असेल हा? पण तरीही मी कान्हाला कितीही प्रश्न विचारले तरी तो माझ्या प्रश्नांची उत्तरं देईलच की नाही आणि खरी उत्तरं देईल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या व्यक्तीकडून मिळवावी लागणार आहे असा विचार सखी करते. आणि ही दुसरी व्यक्ती म्हणजे नक्कीच आपली माँ असणारे किंवा अपर्णा असणारे. एवढं मात्र खरं, सखी कान्हाच्या घरी जाण्याचा विचार करते, किर्लोस्करांच्या घरी जाण्याचा विचार करते. तेथेच आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं तिला वाटत असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शेवटी कान्हा हा जो काही लपंडाव खेळतोय तो लपंडाव सखीला कळलाय. परंतु हा तर एकच धक्का आहे. यापेक्षा मोठा धक्का, धक्क्यावर धक्के सखीला पुढील एपिसोडमध्ये बसणारे. सखीला चांगलंच टेन्शन येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, सगळ्यात आधी तर सरकारला तेजस्विनी जिवंत आहे ही जी ॲड कान्हाने पेपरमध्ये दिली होती ती दिसणार. आणि मग सरकार कान्हाला जाब विचारणार की सध्या तुझं काय सुरू आहे, तू काय शोधण्याचा प्रयत्न करतोय. हे ऐकून कान्हाला खूप टेन्शन येईल की सरकारला आपल्याविरुद्ध काय कळलंय. कारण सरकार त्याला या ॲडव्हर्टाईजबद्दल विचारत असेल आणि कान्हाला असं वाटेल की मला खरी तेजस्विनी भेटली आहे आणि मी तिला मनस्विनी बनवतोय, हे सरकारला कळलं तर नाही ना. त्यामुळे कान्हा टेन्शनमध्ये येईल. आणि दुसरीकडे आपली सखी ही चक्क किर्लोस्करांच्या घरी पोहोचणार आणि तेजस्विनी त्यांच्या घरात एवढी रमलेली असेल की जेव्हा सखी ही दरवाजाची बेल वाजवणार तेव्हा दुसरं तिसरं कोणी नाही तर चक्क तेजस्विनी दरवाजा उघडणार. परंतु ती तेजस्विनीच्या रूपात नसेल तर ती मनस्विनीच्या रूपात असेल. आणि किर्लोस्करांच्या घरी सरकारला पाहून सखीला जबर धक्का बसणार. सखीला काही कळणारच नाही. आणि सरकार म्हणजेच तेजस्विनीच्या मागे असतील मा आणि अपर्णा. आणि सखीने चक्क तेजस्विनीला आपल्या घरी पाहिलंय हे पाहून या दोघीसुद्धा खूप घाबरतील. मग आता मृत्यूनंतर, दरीत पडल्यानंतर तेजस्विनीने सखीला पहिल्यांदा पाहिलंय. आणि शेवटी एका आईची माया ती आईचीच असते. तेजस्विनी हिच्या अश्रूंचा बाण तर फुटणार नाही ना. आता मी मनस्विनी आहे आणि मला मनस्विनीसारखे वागायचं आहे. मला सखीला कळू द्यायचं नाही आहे की मी तेजस्विनी आहे. हे विसरून तेजस्विनी तिला आई म्हणून घट्ट मिठी तर मारणार नाही ना. तिला प्रेमाने जवळ तर घेणार नाही ना. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण जर तेजस्विनीने असं केलं तर कान्हाचा खूप मोठा प्लॅन हा फेल होईल. आता या कान्हाचा नेमका प्लॅन आहे तरी काय, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खरी तेजस्विनी भेटली आहे, तिला सगळ्यांसमोर आणायचं, मग या दोघींचं ब्लड ग्रुप चेक करून मनस्विनीला घराबाहेर हाकलून द्यायचं. तसं पण सगळी प्रॉपर्टी सखीच्याच नावावर आहे. कारण ते जे प्रॉपर्टी पेपर्स होते ते हरवले आहेत. एवढं सोपं गणित असताना कान्हा हे सगळं एवढं कॉम्प्लिकेटेड का करतोय हे त्याचं त्यालाच माहीत. त्याचा प्लॅन हा त्याच्याच अंगलट येणार आहे असंच दिसतंय. पण आता सखीला मात्र एकानंतर एक मोठे धक्के बसतील एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.